आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजीने जावं पण रडत रडत नको रे जायला, मला तर लय वाईट वाटतंय। मला पण या आजी आली होती ना तेव्हा सगळं सांगून टाकायला पाहिजे होतं। आपण लपवत बसलो आणि सगळा घोळ झाला। त्यांचा विश्वासघात झाला आणि माणसाचा एकदा विश्वासघात झाला की त्याला तो सहन करणं खूप जड जातं। नाही थांबणार त्या। आत्या अगं ऐक ना प्लीज। आत्या नको जाऊस, हे बघ मी बांधते आधी इथे मला। आत्या चकवाची आमचं एकदा ऐकून घ्या। हे सगळं का घडलंय, कसं घडलंय, सारंग सर आणि माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ते तुम्हाला कळेल ना, कदाचित तुमचा राग शांत होईल। तुम्हाला फक्त एकच बाजू माहिती आहे, तुम्ही दुसरी बाजू जाणून घ्या ना। तुम्ही सगळं ऐकून घ्या, त्यानंतर तुम्हाला वाटेल ते खरं चालेल, कोणीच तुम्हाला अडवणार नाही। एकदा ऐकून घ्या। बोल काय तर पटकन बोलून मोकळा व्हा। पटला तर ठीक, नाहीतर ह्या दरवाजात सूट डायरेक्ट बाहेर। बोल। सावली मी सांगतो, माझं लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरलं होतं आजी। तिचं नाव अस्मी होतं। माझ्या घरची सून होशील। मुलाच्या आईला हा लग्न सोहळा पाहता येणार नाही। मी कुठेच दिसत नाहीये, ती तिच्या रूम मध्ये पण नाहीये। आमच्या अमररावांचं पण नाव असेल, त्यांच्या नावानं हॉल बुक आहे। बरोबर तुम्ही सारंग मेहेंदळे आणि सावली भागवत यांच्या नावाने हॉल बुक आहे। जर माझी लेक लग्न मंडपातनं परत गेली तर माझ्या दुसऱ्या लेकीचा बळी घेतल्याचं दुसरं पाप तुमच्या माथी लागेल मेंदळे। लक्ष्मीनारायणाचा जोडा कसा दिसतोय हे बघण्यासाठी माझे डोळे आसूसलेत। हिची लायकी आहे का माझ्या घरची सून व्हायची? तुझं आणि अस्मीचं लग्न मी ठरवलंय अँड दॅट इज फायनल। हसमीचा प्रियकर ही तुझी बायको असेल, पण ही मुलगी मेंदळे घराण्याची सून कधीच होऊ शकत नाही। पण अजूनही सावलीला आईने सून म्हणून स्वीकारलेलं नाही। सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर, ही तुझी व्याख्या असं नाही गो सौंदर्याची। हा ती माका सांग, सौंदर्याची नक्की व्याख्या काय असा गो? आत्या प्लीज। अगो सगळ्यांका देवानच घडवल्यान। हा कोणाक आता जास्त दिल्यान, कोणाक कमी दिल्यान, पण आपण सगळी माणसाच असो ना गो। मगे आता जगन्नाथान ह्या पोरीची निवड केल्या रंग्यासाठी, म्हणजे त्याचो काहीतरी चांगलो विचार असतात का नाही? पण नाही, तुझ्या डोक्यात एकच गो की माझो बदलो घेऊ जगन्नाथान ह्या सगळ्या केल्या। पण तसं नसता गो, काहीतरी चांगला घडतला म्हणा जगन्नाथान ह्यो विचार केल्या। हा तुका काय काय येता गो? घरातली सगळी कामं येतात। काय? अगो जरा मोठ्यान बोल। घरातली सगळी कामं येतात। हा ता झाला। अगो इतक्या मोठ्या बिझनेस वाल्या पोराबरोबर तुझा लगीन झाला, म्हणजे तुझा शिक्षण, ज्ञान, बुद्धी काय असा काय हो नाही? मगे
अगो दुसरा काय काय येता तुका? गाव तरी येता काय? तापण नाही शिरा पडली तोंडार तुझ्या ती. गो आवशी बापाशीन काय शिकूक नाही तुका? रंग्या मातेरा झाला रे तुझ्या आयुष्याचा, मातेरा झाला. आत्ता माझ्या लक्षात इला की तिळून तुका का नाही स्वीकारल्यान ते. बरोबर असा तिळू तुझा बरोबर असा. रंग्या हैसर जरा ये बाजू खूप बरो. उंची पण नाही. अगं आत्या उंचीचं काय? तू गप राव रे. तुका ना कसलीच पारख नाही. या तिळू तूच पसंत केलंस ना, निवड तुझी. आणि तिळू त्या पांढऱ्या पाले ऐश्वर्या. आता घ्या. ए बाबा सोम्या, अरे बाबा ह्या रंग्यासारख्या तुझा होता का म्हणे? हा तुझा मी सगळा चांगला करून देतले. अरे आपल्या गावातले खोत असत ना, त्यांच्या पोरी वांगडा तुझा लगीन लावून देतय. अरे प्रोफेसर असा ती, म्हणजे केवढी शिकलेली. हा तिच्या वांगडा तुझा लगीन लावते. काय चलत ना? आजी मी जरा आलोच. केवायला आजलो की काय हो? पत्रिका हाडूक दिलो. ही कोण आता? आजी ही तारा. खैसून पडलो? नाही तिचं नाव तारा आहे आणि ती माझी बायको आहे. काय? आम्ही पळून जाऊन लग्न केलं अरे आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध. अरे काय बोलतस काय गो तिळू? काय या चंद्या? देवा परमेश्वरा, या सगळ्या निर्णय का काय झाला तर बघ आता तूच. आजी पण तारा एक उत्तम गायिका आहे, गाणं शिकली आहे. आजी ताराच्या अंगात कला आहे, छान आवाज आहे. होय कानाखाली एक आवाज काढीन म्हणजे कळतला तुका. खैसून खैसून आवाज येतात ते. कानात आता म्हणून नका सांगता. माझं ना राजकुमार चांगलो. राजकुमारची बायल बघा, माझी आंबरी कशी सुरेख. तिका पसंत मी केलंय. कशी संस्कारी सून असा, नाही तर पांढरी पाल लाली सारखी लाली लावची नि हैसून थै थैसून खै. याच्याशिवाय काळेव येणार नाही. पांढरी पाल